नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भानचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 2 एप्रिल 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, शिशिर ऋतू आहे, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे, नक्षत्र पूर्व आषाढ आहे, योग परीग आहे, दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:30 पासून ते 2:03 पर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 पासून ते 12:55 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:36 पासून ते 5:09 पर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 9:24 पासून ते 10:57 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु आणि हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे, शनी बरोबर लाभ योग करणार आहे, रवी बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्या राशीत असणाऱ्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्या वेळेत असणारा रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि लाभातल्या मंगळाबरोबर शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचं कार्यक्षमता, ऊर्जा आणि आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याचे साथ सुद्धा उत्तम लाभेल. यासमोर रखडलेली कामं न होणारे कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता, अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तुमचे जे जुने मित्र असतील त्याच्याने तुम्हाला चांगलं सहकार्य सुद्धा मिळेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी जमण्याची शक्यता जास्त राहील. घरातल्या ज्या व्यक्ती असेल, खास करून पुरुष वर्ग असेल, त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतात. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या रवी बरोबर केंद्र योग करणार आहे आणि भाग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरच्या नाते संबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दशमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोक्यावर करू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी अजिबात करू नका. अनपेक्षित काही लाभ संभवतात. मात्र दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतात. दिवस तुम्हाला अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या शनी बरोबर लाभ योग करणार आहे आणि अष्टमातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी राहिला आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास थोडे वाढण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. षष्ठातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुम्हाला तुमचे घरच्यांबरोबरचे नातेसंबंध आजच्या दिवशी चांगले दिसून येतील. मात्र विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि पंचमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. बाहेर पुढे जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि चतुर्थातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही अचानक लाभ संभवतात. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमची आजच्या दिवशी होऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील त्याच्याबरोबर तुमचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. पंचमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. तृतीयातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यासोबत जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला काही चांगले लाभ संभवतात. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण डिसिजन आजच्या दिवशी घेतले जाऊ शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. द्वितीयातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि चतुर्थातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं अजिबात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकतील. याचप्रमाणे कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. आजच्या दिवशी धावपळ दगदग जास्त होईल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या रवी बरोबर केंद्र योग करणार आहे. तुमच्याच राशीत असणारा शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्या मित्रपरिवाराकडून तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ संभवतात. याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होईल. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार करू नका. तुमचे अंदाज चुकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीत असणारा रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि व्ययातला शनी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील आणि त्या सकारात्मक असतील. याचप्रमाणे आरोग्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बाहेर फिरायला जाण्याचा संभवतो. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 2 एप्रिल 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.